अंक्या, तुला एक प्रश्न विचारतो. एक नाही 3 प्रश्न विचारतो. त्याचे बरोबर उत्तर सांगतोस का बघा. मला सांगायला असं उत्तर विचार विचार. बघ, एका झाडावर 5 पक्षी आहेत आणि शिकाऱ्यानं गुळीत झाडला, तर आता झाडावर किती पक्षी आहेत? किरकोळ प्रश्न आहे ना, एक बी पक्षी नाही. चुकलास. अरे शिकाऱ्यानं काय केला माहितीये का, गुळी खाली पडलेली ती अशी घेतला आणि अशी झाडला. काय फरक? दुसरा विचार. आता सगळे ओके आहे. ती झाडलेली गोळी बंदुकीत घातला आणि त्या पक्ष्याने काही नेम लावला आणि गोळी मारला. आता किती पक्षी आहेत सांगा झाड्यावर? आता गोळी झाडलाय म्हणजे आता झाडावर एक बी पक्षी नाही. तर चुकलास. झाडावर 5 पक्षी होती त्याने, त्यातली 3 बहिरी होती आणि 2च उडून गेल्या. एवढा पाहिजे. परत तिसरा विचार. दुसरा प्रश्न विचारतो. आता ते 3 पक्षी होते बघ, ते आता बहिरी नाही. आता झाडावर 5 पक्षी आहेत. परत शिकाऱ्यानं गोळी मारला. आता किती पक्षी आहेत झाडावर आहेत सांग? आता 3 पक्षी बहिरे नाहीत आणि शिकाऱ्याने गोळी मारले म्हणजे 100% आता झाडावर एक बी पक्षी नाही. 5चे 5 उडून गेले. परत चुकलास. त्या गोळीच्या आवाजानं हे 2 पक्षी बहिरे झाले आणि ते 3 उडून गेले. पहिला याला घालो नंतर ह्याला गोळ्या घालून उडवतो. ए जा रे तू इथनं जा. प्रश्न विचारू नकोस आम्हाला सांगतो. आता जातो, नवीन प्रश्न घेऊन येतो. समजलं का तुले? लय प्रश्न पडतात म्हणले.